अभ्यास करता करता खेळ आणि खेळता खेळता अभ्यास, असं जर आपल्याला शाळेत जगायला मिळालं असतं तर किती मज्जा आली असती ना. असं जर असतं तर बाळगोपाळ काय, आपण मोठी माणसं सुद्धा पुन्हा एकदा शाळेत जाऊन अभ्यास करण्यासाठी उत्सुक झालो असतो. असा अभ्यासाचा आनंददायी अनुभव मुलांना मिळावा म्हणून ज्यांनी अभ्यासाचा खेळ मांडलाय, अभ्यासाचा खेळ मांडलाय, त्या नाना जोशींना आज आपण भेटूया. तेव्हा सुजाण वाचकांनो, पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते. आजच्या आपल्या पुस्तकाचं नाव आहे खेळ मांडला. लेखिका आहेत विभावरी दांडेकर. ग्रंथाली दादर यांचं हे पुस्तक आहे. आपण जी आवृत्ती उपयोगात आणली ती 2011ची आहे. या पुस्तकाची मध्यवर्ती रूपरेखा नाना जोशी यांची आहे. कोण हे नाना जोशी? तर शैक्षणिक खेळणी किंवा शैक्षणिक साधनं बनवण्याचा कारखाना त्यांनी काढलाय आणि त्या कारखान्याचे ते अध्वर्यू आहेत. त्या नाना जोशींच्या आयुष्याची ही कहाणी आहे असं म्हणायला हरकत नाही. या शैक्षणिक साधनं बनवणाऱ्या कारखान्याची यशस्वीता आणि त्याची जी शून्यातून त्यांनी सुरुवात केली, तो सगळा प्रवास या पुस्तकामध्ये लेखिकेने उलगडलेला आहे. नानांच्या घरावरती अचानक एक आपत्ती आली आणि त्या आपत्तीतून हताश न होता त्यांनी या विचाराने आपलं मन सावरून पुन्हा उभं केलं की आपली माणसं तरी सुखरूप राहिली आहेत ना. आणि मग त्यांनी यातून जेव्हा प्रयत्न सुरू केले उभं राहण्याचे, तेव्हा चोच देतो तो चारा सुद्धा देतो या उक्तीचा प्रत्यय, या उक्तीवरचा विश्वास त्यांचा वाढावा, असे प्रसंग त्यांच्या आयुष्यामध्ये घडत जाताना आपल्याला दिसतात. त्यांच्या जीवनाचा पट जेव्हा आपण उलगडताना पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अनेक वळणांनी, आकस्मिक अशा वळणांनी भरलेलं त्यांचं आयुष्य आहे. पण परिस्थितीला सहजपणे तोंड देण्याचा त्यांचा जो स्वभाव आहे ना, जुळवून घेण्याचा स्वभाव आहे ना, त्यामुळे ते ह्या सगळ्यावरती यशस्वीपणे मात करताना दिसतात. आता अशा वेगळ्या क्षेत्रामध्ये कारखाना उभारायचा हे त्यांच्या मनात कुठून आलं? तर योगायोगाने खेळणी बनवण्याच्या कारखान्यात ते गेले होते. त्यांच्या लक्षात आलं की अशी शैक्षणिक खेळणी म्हणजे मॉन्टेसरी बाईंच्या तत्वाला अनुसरून असलेली खेळणी ही आपल्या देशातली मुलं त्याच्यापासून वंचित राहतात. मग त्यांच्या मनामध्ये हा सगळा खेळण्यांचा उद्योग आपणच का नाही बरं उभा करायचा, हे बीज रुजतं काय आणि मग त्या दृष्टीने अभ्यास करायला ते सुरुवात करतात काय. म्हणजे बघा की असा उद्योग करण्याची कल्पना मुळात त्यावेळी नवीन होती. त्यात भांडवल लागतं, मनुष्यबळ लागतं आणि त्या क्षेत्रातला काहीही अनुभव गाठीशी नाही. पण तरी सुद्धा नानांचा निर्धार अगदी कायम होता. त्या निर्धाराचं फलित किंवा परिणती कशात झाली तर जे दत्त आणि कंपनी हा शैक्षणिक खेळणी बनवण्याचा कारखाना त्यांनी सुरू केला. या क्षेत्राचा अर्थात त्यांच्याकडे शून्य अनुभव होता, पण अभ्यास होता ना आणि निश्चय सुद्धा होता. त्यामुळे आसपासच्या लोकांना ही शंका मनात वाटायची. काहींना वाटायचं की ह्याचं भवितव्य काय आहे, या खेळण्यांच्या उद्योगावर कुठपर्यंत तुम्ही कारखाना तुमचा सुरू ठेवणार आहेत. पण एखाद्या उद्योजकामध्ये जी वैशिष्ट्य आवश्यक असायला लागतात त्यातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य कोणतं, तर त्याला भविष्याचा वेध घेता यायला लागतो, भविष्याची चाहूल त्याला असायला लागते. त्याप्रमाणे नानांना माहीत होतं की जशा जशा शाळांची संख्या वाढेल, विद्यालयांची संख्या, महाविद्यालयांची संख्या वाढेल, तसं तसं अभ्यास तर थांबणार नाहीच आहे. अभ्यासाला अनेक वेगवेगळे धुमारे फुटणार आहेत. मग त्या दृष्टीने ह्या शैक्षणिक साधनांची उपयुक्तता ही काळाच्या कसोटीवर नक्की सिद्ध होणार आहे. या खात्रीमुळेच ते आपल्या निश्चयावरती ठाम राहू शकले. पण सुरुवातीला अनुभव नसल्यामुळे त्यांना जे टक्के टोणपे सहन करायला लागले, त्यातून शिकायला मिळालं, ते अगदी मोकळेपणाने त्यांनी आपल्याला सांगितलंय. मग रूढ गोष्टींना म्हणजे शिक्षणात चालत आलेल्या रूढ गोष्टींना नवं रूप देणं, मुलांसाठी सहज आणि आनंददायी अशा नवीन नवीन गोष्टी बनवणं, मग त्यात फ्लॅनल बोर्ड असतील किंवा मग एक वेगळा प्रोजेक्ट म्हणून एअर इंडियाच्या प्रवाशांना रिटर्न गिफ्ट म्हणतो ना आपण, भेटवस्तू देण्यासाठी वस्तू बनवणं, असा त्यांचा व्यवसाय हा विविध अंगांनी वाढू लागला. शिवचरित्र दर्शन हा त्यांच्या या व्यवसायातला एक फ्लॅगशिप किंवा महत्त्वाचा असा टप्पा होता. म्हणजे शिवचरित्र लहान मुलांना माहीत असतं, पण ते तंत्रज्ञानाच्या मदतीने किती रसाळ, प्रेरक आणि आकर्षक करता येतं, हा किस्सा जो त्यांनी दिलाय, प्रसंग दिलाय, आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. खेळाच्या माध्यमातून त्यांनी गणित, इतिहास, भूगोल असे शालेय विषय तर मुलांसाठी सोपे केले, पण त्याचबरोबर अंध विद्यार्थ्यांसाठी जेव्हा त्यांनी नकाशे तयार केले, त्या नकाशामध्ये ढोबळमानाने एक चूक राहून गेली. नाना मोकळेपणाने ते मान्य करताना आपल्याला दिसतात, पण ती चूक त्यांच्या निदर्शनास कोणी आणून दिली? डोळस माणसाने का? नाही, डोळस माणसाने केलेली ही चूक एका अंध विद्यार्थ्यांनी त्यांना दाखवून दिली.
त्यावर विचार करून त्याच्यातली जी त्रुटी आहे ती दूर करून नानांनी ज्या तळमळीने काम केलं, तेव्हा आपल्याला ते वाचून खात्री पटते, तो प्रसंग वाचल्यानंतर, की हा माणूस फक्त धंदा म्हणून या गोष्टीकडे बघत नाहीये. ते आपल्याला सांगून जातात की गोष्ट कितीही लहान असली, म्हणजे कमी महत्वाची असली, तरी तुम्ही ती वेगळेपणाने जर समाजापुढे आणली ना, तर समाज ती जलद गतीने स्वीकारतो. या दृष्टीने त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये केलेले वेगवेगळे प्रयोग आहेत ना, त्यातला एक प्रयोग आपण शॉर्ट्समध्ये पाहिलेला आहे. हे अगदी रोचक आहेत, आपण मुळात पुस्तकात जरूर वाचा. एक उद्योजक म्हणून, कारखानदार म्हणून आणि नवीन नवीन कल्पनांचा उद्गाता म्हणून नाना ग्रेट आहेतच, पण त्याचबरोबर काही लोकांच्या जीवनाला आकार देणं, आधार देणं हे सत्कार्य ते सतत करत होते. म्हणजे त्यांचे हे जे प्रसंग आहेत ना, लोकांना सामावून घेण्याचे, ते वाचून आपल्या लक्षात येतं की समाजकार्य करण्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळेला रूढार्थाने आपलं घर, प्रपंच हे सोडून जायची गरज नसते. आपण फक्त आजूबाजूला डोळसपणे बघायला लागतं आणि मग आपण अशा अनेक जीवांना आपल्या बरोबर सामावून घेऊन ती वाटचाल त्यांच्यासाठी सुखकर करू शकतो. शैक्षणिक साधनांचा हा जो त्यांचा व्याप आहे, तो वाचताना आपण नकळतपणे या व्यापामध्ये गुंतून जातो, रमून जातो. यश केवळ पैशात मोजून चालत नाही, अशी विचारसरणी असणाऱ्या नानांनी हा जो शिक्षणाचा किंवा शैक्षणिक साधनांचा खेळ मांडलेला आहे, त्या खेळामध्ये, या खेळांच्या दुनियेमध्ये आपण जरूर डोकावा. 126 पानांची ही दुनिया आहे आणि मग ते आपल्याला कसं वाटलं जग, हे अभिप्रायातून आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते. वाचकांनो, तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल. त्यामुळे शेअर, लाईक, सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे.